हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. आत्ताच आपण गुगल मीटवरती भेटलोत. तुमच्या कमेंट्स ऐकून मला खूप छान वाटलं. आता आजपासून आपण न्यूमरिकल प्रॉब्लेम्स AS5चे बरोबर ते सुरू करणार आहोत. AS5 मीन्स अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 5. ओके, व्हॉट इज द टायटल ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड 5? दॅट इज net profit or loss for the period, prior period items, and changes of accounting policies and changes in accounting estimates. हे 4 ॲस्पेक्ट्स त्याच्यामध्ये आहेत. मी तुम्हाला ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आपल्याला काय देतात एक्झाममध्ये किंवा एक्झाम्पल कसे असतात, न्यूमरिकल प्रॉब्लेम कसे असतात, तर आपल्याला केस स्टडी देतात. अँड यू हॅव टू आयडेंटिफाय the atom which is related with these 4 aspects. काय केलं जातं, केसेस दिल्या जातात आणि सांगितलं जातं की ही केस कशाशी रिलेटेड आहे. कशाशी म्हणजे काय, ही नेट प्रॉफिट ऑर लॉस आहे का, प्रायर पिरियड आयटम आहे का, चेंज इन अकाउंटिंग पॉलिसीज आहे का, चेंज इन अकाउंटिंग इस्टिमेट्स आहे. अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात. काही ठिकाणी काय केलं जातं, तुम्हाला काही कॅल्क्युलेशन करायला सांगितलं जातं. ठीक आहे, सोपे असतात एक्झाम्पल्स, फक्त आपल्याला ते समजले पाहिजेत की काय आहे, की नेट प्रॉफिट ऑर लॉसशी रिलेटेड आहे का, प्रायर पिरियड म्हणजे अगोदरचा गेल्या वर्षीचा तो ॲटम आहे का, एखादी पॉलिसी चेंज झाली म्हणून प्रॉब्लेम येतो आहे का, आपला अंदाज चुकतोय, अकाउंटिंग इस्टिमेट आपलं काय आहे त्याच्याशी रिलेटेड आहे, हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. यू हॅव टू आयडेंटिफाय व्हॉट इज द केस रिलेटेड विथ. नाऊ वी विल स्टार्ट एक्झाम्पल नंबर 1. ओके, मी PPT तयार केलेली आहे, ती तुम्हाला शेअर करते. त्याच्यामध्ये सगळे प्रॉब्लेम दिलेले आहेत. ठीक आहे, ते तुम्ही असाइनमेंट बुक केलेली आहे तुम्ही, त्या असाइनमेंट बुकमध्ये तुम्ही ते लिहायचे आहेत. ठीक आहे, आता फर्स्ट आय विल रीड. ॲन ॲटम ऑफ स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹1,60,000 इन्क्लुडेड इन स्टॉक ट्वाईस इन द लास्ट इयर. बघा आता काय झाली घटना, की आपल्याकडचा जो स्टॉक होता हा 1,60,000 रुपयाचा होता आणि हा स्टॉक आपण गेल्या वर्षी चुकून डबल लिहिला, ट्वाईस, दोनदा लिहिला. होऊ शकतं ना असं. एकच ॲटम आपण काय केला, हा स्टॉकचा 1,60,000 हा आपण गेल्या वर्षीचा होता आणि तो आपण काय केलेला आहे, रिपीट मांडला, डबल मांडला. ओके, आता काय करायचं ह्याचं, ही केस आहे तुमची 4 मार्काची केस आहे. म्हणजे 4 मार्काला छोटे छोटे 4 म्हणजे ही 1 मार्काची केस आहे. काय झालेलं आहे तुमच्या लक्षात आलं का, हा काय आहे, गेल्या वर्षीचा ॲटम आहे, बरोबर आहे. अजून चूक काय झाली, डबल मांडलेला आहे, रिपीट, ट्वाईस. सो इन्क्ल्युजन ऑफ ॲन ॲटम ट्वाईस इज ॲन एरर म्हणजे चूक. ही आपल्या हातून झालेली एक चूक आहे. इट डील्स विथ प्रायर पिरियड म्हणजेच काय, लास्ट इयरचा आहे, बरोबर. हे तुम्हाला कळलं की नाही, की हे गेल्या वर्षीचं आहे, गेल्या वर्षीचा स्टॉक डबल मांडलेला आहे. तुम्हाला ओळखता आले की ही केस कशाशी रिलेटेड आहे, प्रायर पिरियड आयटम, बरोबर. आणि मग ट्वाईस लिहिलेलं असल्यामुळे हे कुठं दाखवायचं आहे आपल्याला, दिस मस्ट बी शोन सेपरेटली इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ करंट इयर. गेल्या वर्षीचे तर अकाउंट क्लोज झालेले असतात, वी कांट रिओपन इट, बरोबर, कारण प्रॉफिट लॉस सगळं कॅल्क्युलेट करून झालेलं असतं, त्याचं आपल्याला काहीच करता येत नाही. म्हणून काय करायचं आहे की या वर्षीच्या प्रॉफिट अँड लॉसमध्ये आपण तो ॲटम सेपरेटली दाखवणार आहोत. 1,60,000 रुपीज, 1,60,000 म्हणजेच काय आहे, दिस ॲटम इज काय आहे, प्रायर पिरियड ॲटम. बस, तुम्हाला ओळखू आलं ना, प्रायर पिरियड ॲटम एवढं लिहिलं तरी तुम्हाला 1 मार्क मिळून जातो. पण आपण मार्कांसाठी अभ्यास करायचाच नाही आहे. आपण काय करायचं आहे की आपल्याला नॉलेज मिळवायचं आहे, आपल्याला माहिती पाहिजे, आपल्याला अकाउंट डीपली आलं पाहिजे. आणि अकाउंटिंग स्टँडर्ड इज द बॅकबोन ऑफ
अकाउंटिंग कसं लिहायचं आहे, त्याचे रूल्स, रेग्युलेशन्स, नॉर्म्स सगळं अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये असतं. बरोबर, लक्षात आलं. हा काय आहे, प्रायर पिरियड आयटम आहे. 1 मार्काची केस झाली. ठीक आहे. नाव वी विल डिस्कस अबाउट द सेकंड केस आता सांगते. इन्शुरन्स क्लेम लॉज लास्ट इयर बट रिसीव्ड इन द करंट इयर ₹10,000. You know that insurance is compulsory and insurance is a compensation getting due to destroy. आपला जर काही लॉस झाला असेल, अर्थक्वेकमुळे काही नुकसान झालेलं असेल, ते भरून काढण्यासाठी आपण काय करत असतो, इन्शुरन्स करत असतो. आणि लास्ट इयरला काही आपलं लॉस झालेला आहे, काही प्रॉब्लेम झालेला आहे आणि आपण इन्शुरन्स क्लेम केलेला आहे. खरं तर तो काय आहे, तो गेल्याच वर्षी मिळणं अपेक्षित होतं. पण यू नो द गव्हर्मेंट प्रोसिजर, सरकारी काम आणि 6 महिने थांब. बरोबर, याप्रमाणेच काय केलं आहे की इन्शुरन्सचा क्लेम जरी आपण लास्ट इयरला केलेला असला तरीसुद्धा यावर्षी तो आपल्याला मिळालेला आहे. किती मिळाला आहे, ₹10,000. लक्षात आलं. लास्ट इयर म्हटलं की काय घ्यायचं लक्षात, प्रायर पिरियड ॲटम. इट मीन्स दिस इज ए प्रायर पिरियड ॲटम. बरोबर, आता हा कुठे दाखवायचा, इट शुड बी शोन इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बरोबर, कुठं दाखवणार आपण तो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. समजलं, दोन्ही केस समजल्या. ओके, 1 मार्काची केस आहे. नाव थर्ड केस इज चेंज ऑफ मेथड ऑफ व्हॅल्युएशन ऑफ रॉ मटेरियल इन्व्हेंटरी फ्रॉम फिफो टू वेटेड ॲव्हरेज कॉस्ट मेथड. बघा, आपण इन्व्हेंटरीचं व्हॅल्युएशन करत असताना, इन्व्हेंटरी मीन्स काय सांगितलं होतं तुम्हाला मी, मेनली देअर आर 3 टाईप्स ऑफ इन्व्हेंटरी, दॅट इज रॉ मटेरियल, वर्क इन प्रोसेस अँड फिनिश्ड गुड्स. ओके, काही अर्धा कच्चा माल आपल्याकडे तयार असतो पडलेला, काही अर्धा तयार असतो, काही फिनिश्ड गुड्स असतात. ह्या सगळ्याला कलेक्टिव्हली नोन ॲज इन्व्हेंटरी. ओके, मग आपण ह्या इन्व्हेंटरीचं आपलं वर्ष संपत असताना ॲट द इयर एंडिंग व्हॅल्युएशन करत असतो. फॉर दॅट पर्पज वी आर युझिंग डिफरंट मेथड्स. फॉर एक्झाम्पल लिफो, आपण लास्ट लेक्चरला केले होते. लिफो, फिफो, लास्ट इन फर्स्ट आउट, फर्स्ट इन फर्स्ट आउट मीन्स लिफो, फिफो, फर्स्ट इन फर्स्ट आउट, ऑर वेटेड ॲव्हरेज मेथड. सगळ्याची आपण काय करतो, ॲव्हरेज काढतो आणि त्या पद्धतीने आपण व्हॅल्युएशन करत असतो. बरोबर, मग हे करत असताना आता आपण काय केलं, आपण अगोदर चेंज ऑफ मेथड ऑफ व्हॅल्युएशन ऑफ रॉ मटेरियल इन्व्हेंटरी, आपण अगोदर फिफो वापरत होतो, त्याऐवजी आता आपण काय वापरायला लागलो, वेटेड ॲव्हरेज कॉस्ट मेथड. ही केस आहे. ओके, यू अंडरस्टँड द केस. ओके, नाव आता ही काय येईल, आपले जे 4 ॲस्पेक्ट्स आहेत AS5चे, कोणते 4 ॲस्पेक्ट्स आहेत, प्रायर पिरियड ॲटम, फर्स्ट आहे नेट प्रॉफिट ऑर लॉस फॉर द पिरियड, सेकंड प्रायर पिरियड ॲटम, थर्ड आहे चेंज इन अकाउंटिंग पॉलिसीज अँड फोर्थ इन चेंज इन अकाउंटिंग इस्टिमेट्स. ह्या 4 पैकी आउट ऑफ दॅट 4 ही केस कशाशी रिलेटेड आहे, पॉलिसी चेंज केली. बरोबर आहे ना. आपण अगोदर काय वापरत होतो, फिफो मीन्स फर्स्ट इन फर्स्ट आउट, जो स्टॉक पहिला आला तो पहिला द्यायचा प्रोडक्शनसाठी. बरोबर, ही फिफो मेथड आपण यूज करत होतो. त्याऐवजी आता आपण काय करायला लागलो, वेटेड ॲव्हरेज कॉस्ट मेथड यूज करायला लागलो. ठीक आहे, म्हणजेच काय आहे, दिस केस इज रिलेटेड विथ चेंज ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज. बरोबर, मग हे जे डिटेल्स आहेत, द डिटेल्स ऑफ चेंजेस, रिझन्स, का बरं आपण चेंज केली पॉलिसी, काहीतरी कारणं असतील ना, की जुना स्टॉक बाहेर काढायचा होता किंवा आपल्याला काही लोक आधी बाहेरच्या ऑर्डर कंप्लीट करायच्या होत्या म्हणून आपण तो स्टॉक वापरत होतो. आता आपण काय केलं की सगळं आपण वेटेड ॲव्हरेज घेतलं आणि ते सुरू केलं. हे सगळी कारणं, द रिझन्स अँड द फायनान्शियल इफेक्ट. आता डिफरन्स येणार ना, मेथड चेंज केली, पहिल्यांदा फिफो यूज करत होतो आपण आणि आता आपण वेटेड ॲव्हरेज कॉस्ट घ्यायला लागलो.
अमाऊंटमध्ये डिफरन्स येणार, या डिफरन्सचा इफेक्ट वगैरे शुड बी डिस्क्लोज्ड इन नोट्स अकाउंट. तुम्हाला फक्त एवढं लक्षात आलं ना की ही केस कशाशी रिलेटेड आहे? AS5. AS5 मधलं काय आहे? चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसीज. हे 2 गोष्टी कळल्या. ओके, संपलं. आणि त्याचा जो इफेक्ट आहे तो आपण इफेक्ट कुठे देणार आहोत? नोट्समध्ये. समजलं? ही झाली तिसरी केस. आता अजून 2 केसेस आहेत. ह्या 2 केसेस मी तुम्हाला नंतर समजावून सांगते. व्हिडिओ जर फार मोठा झाला तर तो अपलोडला प्रॉब्लेम येतो, हे मी तुम्हाला गेल्या वेळेसच सांगितलं होतं. म्हणून आता हा 10.41चा झालेला आहे आणि मी इथं थांबते. ओके, थँक्यू. झालं 11 मिनिटाचा व्हिडिओ. पोरं म्हणजे